नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्समध्ये. अय्या पुढे चालली असता नाही तू? आवाज येतोय काय? जरा मोठ्याने बोल. तर गाईज इथे ऊनच लय आहे, मग डोळे असे बंद होत आहेत. अच्छा अच्छा अच्छा. आता झोपेतून उठली आहे ती. आज संडे असल्यामुळे ती लेट आली आहे. तर आम्ही आता चाललो आहोत. आम्ही काहीतरी स्पेशल बनवणार आहोत, तर दाखवतो तुम्हाला, आत्ता नाही सांगणार. तर चला. काय पाहिजे तुला? होय, काय पाहिजे? कोणत्या घेणार आहेस? तर मंडळी तुम्ही गेस करा आम्ही काय बनवणार आहोत. एक ब्लू लेस, एक क्रीम ओनियन. मी तुम्हाला एक हिंट देते. पाठीला. चिप्सने चिप्सची रिलेटेड आम्ही काहीतरी बनवणार आहोत. सांग त्यांना कोणते कोणते चिप्स हवे, लवकर सांग. चल 4 पॅकेट घे. तर तनय आता घेते. चला भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आम्हाला पाव कुठेच मिळाले नाही आहेत. आम्ही आता पाव शोधतो आणि 2 गादीवरती पाव नव्हते. आमच्या इथे 2 गाद्या आहेत, त्या दोन्ही गादीवरती पाव नव्हते. तर आता आम्ही बघतोय आम्हाला कुठे मिळत आहेत का. ते क्रॉस करतोय, गाड्या येत आहेत. काय खाणार आहेस मग? बोलायचं नाही हा, बोल. आणि तुम्हाला तिथे बोललेलं तर मंडळी हे बघा, आमच्या वाडीतली छोटी छोटी मुलं, त्यांच्या हातामध्ये आहेत काय आहे? प्रसाद. आमच्या बिल्डिंगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला, गणेश जयंतीनिमित्त भंडारा झाला, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि ही मुलं बघा त्यांचं कामं करतायत आणि सर्व रहिवाशांना प्रसाद वाटतायत. 5वा माळ ना उघडा. तर चला मंडळी, आमचा 5वा माळ आलेला आहे. तर चला, ही मुलं किती छान काम करतायत बघा. बाय बाय. ओय, क्लिप तर लाव. चला या आमच्याकडे. तर हे गाईज, तर ही आहे माझी फेवरेट सिक्रेट रेसिपी, वेफर पाव. तर गाईज, आता पहिलं गोष्ट आपल्याला पाव कट करायचा आहे. पण छोटं मुलं तर सुरीला हात नाही लावू शकत, म्हणून पाव माझी मम्मा मला कट करून देणार आहे. तर मंडळी, मी आता त्याला हे पाव कट करून देणार आहे. आणि हो, ह्या रेसिपीची सर्वप्रथम कृती अशी आहे की हे पाव असतात ना, हे आपल्याला पॅन वरती थोडंसं तेल टाकून किंवा बटर टाकून, आता माझ्याकडे सध्या बटर नाहीये तर मी ते तेल टाकणार आहे. तर तेल टाकून ते गरम करायचे आहे आणि हे मध्ये कट करायचे असतात. तर जे पण गॅसचं काम आहे किंवा कटचं काम आहे ते मी करणार आहे आणि बाकीची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तनया. तर मंडळी, त्यांची लहान मुलांची पार्टी होती, तर तेव्हा तिने हा वेफर पाव खाल्ला होता. तर ती मला म्हणाली की मम्मा वेफर पाव बनवतात. तर मी म्हटलं काय खरंच? मला खरंच माहित नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे. तर ही रेसिपी खरंच तनयाची आहे आणि तिने मला सांगितली आहे, म्हणून मी म्हटलं चल आज बनवूया आणि तुझ्या छोट्या मैत्रिणींना किंवा सर्व माझ्या मोठ्या ऑडियन्सला पण दाखवूया. तर म्हणून आज आम्ही ही रेसिपी बनवत आहोत. तर तुम्ही प्लीज तनयासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा पाव आता मी कट केलेला आहे आणि हा आता मी गरम करून आणून तिला देणार आहे. मग त्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला आता दाखवणार आहे तनया. तर मी आता हे पाव गरम करून आणलेले आहेत आणि आता हे मी तनयाला देते. बघूया आता ही आम्हाला काय करून देते खायला. मंडळी म्हणतात असं की मुलगी असावी, पण आज खरंच आहे माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. तर माझी मुलगी मला म्हणाली, मम्मा आजचं एक टाइम जेवण करू नको, आपण वेफर पाव खाऊया. मी म्हटलं ठीक आहे चला. तर बघूया आता ती मला काय खायला घालते. चल आता तुझं काय करून घे, मी तुला हेल्प करते. तू मला सांग. तर गाईज, आपल्याला पहिला पावामध्ये सॉस टाकायचा. तूच करणार आहेस ना पण. मी टाकून देते, तू स्प्रेड कर. स्प्रेड कर.
वेफर, हे आहेत वेफर. पहिला आपल्याला चुरा करायला होता. चुरा करतेस असं कर ना. हे अजून एक पाहिजे तर तुलाच करायचं तर असं 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 तोडू शकतो. झालं चुरा. चीज स्लाइस पूर्ण स्लाइसेस टाक. हो टाक ना. देऊ ओपन करून. वाव शिकलीस तू ओपन करायला. त्या साईडून पण ये तर ते तुटून जाईल ना. सॉफ्ट आहे एकदम. एकदम soft. इथून इथून हा दोन्ही साईड ते अर्ध तोडू. तोडून तोडून ठेव चालेल. एक पूर्ण राहते काय बघ. तर मंडळी तुम्ही आहे ना, मी एक तुम्हाला सांगते. मला एक काम करते मी तुला असं सांगते, मधून असं तोड आणि ही अशी ठेव आणि ही अशी ठेव. बंद कर. एक वेफर बनवून झाला आहे. आता मी खाऊन बघते कसं झालंय. हिने तर आमच्यासाठी केलेला. काय ठीक नाही आम्हाला द्यायची. तर मंडळी तुम्हाला टेस्ट करायच्या आधी एक सांगते. सर्वप्रथम तुम्ही हे पाव असतात ते मध्ये कट करून ते गरम करून घ्यायचे असतात, तेल किंवा बटर काही टाकून. त्याच्यानंतरला तुम्ही हे बाहेर आणून म्हणजे किचन मधून बाहेर येऊन सर्व परिवार एकत्र बसून ही रेसिपी करू शकता ट्राय. तर हे एक स्नॅक्सच आहे आणि याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सॉस टाकायचा आहे, त्याच्यानंतर मेयोनीज टाकायचं आहे. तर आम्हाला मेयोनीज नाही आवडत जास्त आणि तनयाला पण नाही आवडत, तिला चीजच आवडतं. तर गाईस जर तुम्हाला मेयोनीज वगैरे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. मला तर नुसतं चीज आवडतं म्हणून मी चीज टाकते. हो आणि हे तुम्हाला जर अजून सर्व ऍड केल्यानंतर जसं तुम्हाला ही तनयाने रेसिपी करून दाखवलेली आहे, हा पाव बघा हिला तर असा आवडतो. पण जर तुम्हाला हे चीज अजून मेल्ट करून खायचं असेल तर तुम्ही ते परत लो फ्लेम वरती गॅस ठेवून गरम करून खाऊ शकता. म्हणजे चीज जास्त मेल्ट होईल आणि वेफर पाव खूप चीजी होईल. आता पण आहे चीजी पण ती असं खाते. तर मी एक तुम्हाला नंतर तसं करून दाखवते थोड्या वेळात. तर मंडळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व भरून चीज, तुम्हाला जर सांगितलं मेयोनीज टाकायचं असेल तर मेयोनीज आणि वेफर आणि सॉस टाकून मी हे पाव आता पूर्णपणे बंद करून घेतलाय वेफर पाव. आणि आम्हाला थोडं मेल्ट करायचं होतं म्हणून आम्ही हे परत एकदा भाजतोय. म्हणजे तव्यावरती हलकं असं भाजून घेऊया म्हणजे चीज मेल्ट होईल आणि थोडंसं वरून तेल सोडते. तर आता वाट बघू कधी होते ते. जास्त वेळ लागणार नाही पण मी गॅस मोठा नाही करते कारण मग ते करपणार म्हणून स्लो केले. तर मंडळी तनयाने आता रेसिपी तिची झालेली आहे करून आणि ती घेऊन आली आहे बघा तिच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी. तर चला खाऊन बघू कशी आहे. बघूया काय रिॲक्शन येते पप्पांचं. इथे सोनू दिसत नाहीस तू. मस्त आहे. चीजी चीजी आहे ना. मग तू पण खाऊन बघ. एक मिनिट हा एक मिनिट. तर मंडळी आता मीही खाऊन बघते माझ्या सोनूने केलेली रेसिपी. एक नंबर. चीजही मेल्ट झालंय. मस्त रेसिपी आहे, तुम्हीही करून बघा. चीज वेफर पाव आणि ती कशी बनते ही माझ्या मुलीने दाखवलंच आहे सर्व आणि मीही सांगितलं आहे. आणि तिचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि प्राजक्त